तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर हा तुम्हाला दिसत असेल राहुल. तर आम्ही आज चाललेलो आहेत सातारवरून आम्ही गाड्या आणणार आहोत. तो मागे दिसत आहे तो राहुल, सचिन. मित्रांनो तुम्ही बघू शकता, पुसेगाव आम्हाला इथून 36 किलोमीटर आहे. हा पुसेगाव रोड. ह्या रोडला आम्ही आता थोडा वेळ थांबलो होतो. तर सचिन, हे राहुल सर इकडे बघा. राहुल हे आहे राहुल, तो आहे पुढे सचिन. आम्ही थोडा थांबलो होतो. सचिन सरांना आमच्या कॉल आलेला आहे. तुम्ही बघू शकता हा रोड एकदम 5 स्टार रेटिंग सारखा रोड झालेला आहे. या रोडच्या साईडला तुम्हाला झाडं भरपूर प्रमाणात दिसणार. उन्हाळ्याचा दिवस चालू असल्यामुळे जास्त उन्हात जर प्रवास तुम्ही करत असाल तर एक 2 तासाच्या फरकाने तुम्ही या झाडाच्या सावलीला थांबू शकता. तर मित्रांनो, आपला सातारला जाण्याचा प्रवास चालू झालेला आहे. आमचे सचिन सर ड्राईव्ह करायला बसलेले आहेत. आमचे राहुल सर लेफ्ट साईडला आपलं बसलेले आहेत आणि मी बॅक साईडला आहे. आणि सगळ्यांनी मेन मुद्दा म्हणजे सीट बेल्ट लावलेले आहेत. ट्रॅफिक रूल्स पाळणारे आहोत आम्ही. सचिन सरांचं ड्रायव्हिंग चांगल्या पद्धतीचं आहे. ट्रॅफिक रूल्स पाळणं हे प्रत्येकाने पाळलेच पाहिजेत. तर तुम्हाला या रस्त्याला नवीन काय दिसतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे 100%. हे मंदिर कुठलं आहे राहुल सर, सांगू शकता तुम्ही? हे आहे आमच्या सचिन सरांची प्लेलिस्ट, गाणी, नादखोळा. आणि हे जे पुढून जे वाहन येतात ना मंडळी, तुम्ही वाहनं चालवत असताना व्यवस्थित चालवा. हे ट्रकापासून कमीत कमी 3 ते 4 फूट बाहेर आलेलं आहे. त्यामुळं व्यवस्थित प्रवास करा. गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवूनच प्रवास करा. या रोडला लोडची वाहनं कंटिन्यू चालू असतात. तुम्ही बघू शकता या रोडच्या साईडला एवढे मोठ्या प्रमाणात झाडं आहेत ना. उन्हाळा आहे म्हणून इथे जाणवतच नाही. गाव रोडला प्रवास करत असताना मित्रांनो तुम्हाला बघू शकता पैलवर हॉटेल. परत ह्या इथे काहीतरी मोठा कार्यक्रम दिसतोय मित्रांनो. थांबा तुम्हाला दाखवतो मी 100%. तर इथं कीर्तन चालू आहे. सांस्कृतिक कार्यक्रम जपणारा हा आपला महाराष्ट्र. ऊसाचे रसाची दुकानं. उन्हाळ्यात प्रवास करत असताना मित्रांनो ऊसाचा रस पिणं खूप गरजेचं आहे, नॅचरल पद्धतीचं. तुम्ही केमिकलचं ड्रिंक पिण्यापेक्षा ऊसाचा रस कधी पण चांगलाच. गॅसच्या टाक्यांची गाडी. मागच्या 15 दिवसात गॅस भेटत नव्हता, आता गॅसच्या गाड्या हिंडतात. आता ढवळ पाटीमध्ये आपण जस्ट एंट्री केलेली आहे. ढवळ पाटी. रॉक ट्रॅक्टर बिक्टर नादच काम आहे सगळीकडे. आणि रस्ता क्वालिटीचा आहे मेन होता. काय म्हणायचं राहुल सर तुम्हाला याबद्दल? रस्ते कसं आहे? नादच. सचिन सर तुम्ही काय बोलणार आहात का नाही? तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असताना हे अशा प्रकारचे टर्न्स वगैरे येतात. तर या टर्न घेत असताना गाड्या सावकाश चालवा. अशा मोठ्या गाड्या या रोडनं कंटिन्यू असतात, त्यामुळे सांगण्याचं माझं काम आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की आपल्या ब्लॉग मध्ये जो हा पुढे डोंगर दिसत आहे तो सातारची शान आन बान शान सह्याद्री पर्वत आहे. तर आपल्या महाराजांच्या काळात ह्या पर्वतांनी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा वाटा या पर्वतांचा आहे. मित्रांनो, तुम्ही हे झाड बघू शकता. याला आमच्या इकडे तरी पानकोंबड्याचं झाड म्हणतात. या सगळ्यांच्या आठवणीतलं झाड पानकोंबडा. हे पहिला आम्ही या झाडाचे जे लाल रंगाची फुलं आहेत ते खायचो. त्या जुन्या आठवणीतला एक भाग आपल्या हा बस स्टॉप लागलेला आहे. इकडे ग्रामपंचायत मानेवाडी आपले सहर्ष स्वागत करत आहे. तातोड्याचा घाट. तातोड्याच्या घाटाला आपले सुरुवात होणार आहे अगदी काही क्षणात. हे बघा, या रोडला तुम्हाला पानकोंबड्याची झाडं सगळ्यात जास्त प्रमाणात दिसणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता राहुल सर आणि मी इथं थांबलेला आहे. हे आपल्या काही जुन्या आठवणीतल्या गोष्टी पानकोंबडा. तर जुन्या आठवणीत ताज्या करूयात म्हणून हा राहुल सर तोडत आहेत. आणि आतमध्ये तर सचिन सर बसलेले आहेत गाडी चालवायला. राहुल आणि मी उतरलेलो आहे घेण्यासाठी. सर काय नियोजन आहे घेतलंय? काय विषय आता? बेत आहे म्हणजे जुन्या आठवणीत ताजी करायचा काहीतरी विषय आहे. इथं पब्लिकला दाखवलं ते अगोदर झूम मध्ये जवळ कॅमेऱ्याच्या जवळ. हा नाळाचा विषय आहे. हे बघू शकता तुम्ही गाड्या वगैरे कसा विषय. क्वालिटी. राहुल सर सजावट चांगल्या प्रकारची घेतली तुम्ही. वाव.
मला पण दिलं तर बरं होईल सर, कारण की एकट्याने खाणं काही चांगल्या गोष्टी नाहीत. 1-1.5 जणांनी खाल्ला होता, तसा एक पान कोंबडे एक फुल तरी आमच्या नशिबात यावं अशी इच्छा आहे माझी. सचिन सर काही खाणार नाहीत, पण जुन्या आठवणी असल्यामुळे त्यांनी 100% खाल्लेला आहे पान कोंबडा. आमच्याकडे तर पान कोंबडा या शब्दाने ओळखलं जातं. तुमच्याकडे या झाडाला किंवा या फुलाला कशाने ओळखलं जातं कमेंट मध्ये येऊन पब्लिक 100% सांगायचं आहे आपल्याला. आणि आपण आपल्या ब्लॉग मध्ये अजून तुम्हाला काय बघायला आवडेल कमेंट मध्ये येऊन 100% सांगायचं आहे. मूळ 8 किलोमीटर. तर तातवडा इथे हा बस स्टॉप आहे. इथे माणसं बसची वाट बघत थांबलेली आहेत. तर तातवड्याच्या घाटची सुरुवात झालेली आहे पब्लिक. तर तुम्हाला हा घाट सगळा दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करणार आहे. राहुल सर हे साईडला घेता का जरा. हॅलो, कुठे आकाश आता लॉन दवेच आहे. आपला ब्लॉग शूट चाललाय जाता जाता म्हटलं तेवढंच. आमच्याकडे आहे सर कर्व EV टॉप मॉडेल. टॉपचाच विषय असतो आपल्याकडे. नेक्स्ट वन क्रिएटिव्हचा काय विषय. कुठं नाही आम्ही तिकडे एकाच गाडीत चाललोय सातारा. हो ठीक आहे. आम्ही फोटो नाही करावा तिथं जर असतो तर 100% काम केलं असतं तुम्हाला माहिती आहे. आता ऑन द सातारा असल्यामुळे काहीच करू शकत नाही. हा चालतं ठेव का मग. ओके. रोड पण क्वालिटी बनवलेला आहे पब्लिक. रोडच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. रोड एकदम टॉप क्लासच बनलेला आहे. काय म्हणायचं राहुल सर तुम्हाला. घाटातला जरी रोड असला तरी रोड एक नंबर बनवलेला आहे. सचिन सर काय वाटतं तुम्हाला रोड बद्दल. A1 क्लास रोड. 5 स्टार रेटिंग. बघ ना टन खतरनाक आहे. नादच करा नाही टन गाड्या बघा बघ गाडी येते. हेवी रायडर्स. जशी आपली प्लेलिस्ट तशी त्याच ठेक्यावर आपली गाडी चालणार. कारण की प्रवास करत असताना एन्जॉयमेंट करणं हे खूप गरजेचं आहे. आता प्रवास तर कोणी पण करतं, एन्जॉयमेंट महत्वाची राहते. काय म्हणायचं राहुल सर. एन्जॉयमेंट करणं गरजेचं आहे. तर पब्लिक तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. तर तातवड्याच्या घाटातून तुम्ही प्रवास करत असताना गाडी तुम्ही खरंच पब्लिक गाडी व्यवस्थित चालवा. टर्न खूप खतरनाक आहे तिथले. स्वतःच्या जीवाचा विचार करा. गाडी सावकाश चालवा. काय म्हणायचं राहुल सर, बरोबर आहे का चुकीचं आहे. गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे, कारण की ते टर्न एकदम डेंजर आहेत. हे बघा कसं चालवतं. तर गाडी व्यवस्थित चालवा, कारण की आपल्यावरती आपलं कुटुंब अवलंबून आहे. जर तुम्ही व्यवस्थित राहाल तर घरची व्यवस्थित आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेणं हे सर्वात महत्वाचं आणि आवश्यक आहे. हे बघा अचानक टर्न आहे तिथं. त्यामुळे प्रवास व्यवस्थित करा. गाडी सावकाश चालवा. तुम्ही डोंगर बघू शकता. नादच काम आहे. हे बघा हेवी गाड्या बरोबर नाद काम. घाट असून एवढा ट्रॅफिक राहतं सर. काय म्हणायचं. गाड्या सावकाश चालवायचं म्हटल्यानंतर ट्रॅफिक राहतच. पण याच्यातून सुद्धा आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आपला प्रवास जर चालू करायचा असेल तर करून 10 मिनिटं अगोदर निघा. पण गाडी पळवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. काय म्हणायचं सर तुम्हाला. 10 मिनिटं लवकर निघा घरून. घाटातला प्रवास जेवढा इंटरेस्टिंग वाटतो तेवढा धोक्यात असतो. बस आपल्याला म्हणतो ऍडव्हेंचर, पण ऍडव्हेंचर कधी आपल्या अंगलट येईल कधी सांगताच येणार नाही पब्लिक. बरं उतरा अंगा. हा नादच करायचं नाही. विषय कसा आहे हार्ड. सचिन सर तुमची प्लेलिस्ट आपल्याला आवडली बरं का. गाण्याची चॉईस खतरनाक आणि ड्रायव्हिंग पण खतरनाक. हेवी रायडर्स सचिन. त्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सांगणं एवढंच आहे मित्रांनो. घाटातून गाडी अजिबात ट्रॅक्टर पळवू नका. कंट्रोल करा. जेवढा होईल तेवढाच पळवा, कारण की हा आहे घाट. इथं वन स्मोर कोणालाच नाही. जिंदगी एकदाच आहे. वन स्मोर कोणालाच नाही. मित्रांनो आपल्या राहुल सरांचं काय म्हणणं आहे. सर काय तुम्हाला काय भूक लागली का. आता पेट पूजा करायच्या अगोदर आपलं सातारला पोहोचणं गरजेचं आहे. तिथे गेल्यानंतर आपण जेवणाचा प्लॅन करूया. पण सध्या आपल्याला सातारला पोहोचणं गरजेचं आहे. राहुल सरांना भूक लागली, पण आता आपण इथं थांबू शकत नाही. या गावात एंट्री जस्ट झालेली आहे. पण या मूळ गावात काय दिसतं का आपण नाव सांगू शकता सर टीएल सरांचं. महेश तर पब्लिक तुम्ही बघू शकता हे मोहोळ मधलं बस स्टॉप आहे. तर LKG किंवा वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या स्टँडर्ड मधली मुलं इथे बस स्टॉपला वेट करत आहेत.
डिस्कळ 3 किलोमीटर राहिले पब्लिक. गाड्यांचा तापा तर काय कंटिन्यू चालूच आहे या रोडला. आणि इकडे बघू शकता शेती एक नंबर क्वालिटी. सचिन सर तुमचं मनोगत व्यक्त करा, काय म्हणायचं तुम्हाला, बोला. आमचा संध्याकाळचा जर प्रवास असेल बर. तर आम्ही ह्या रस्त्याने येतो. आमचा जेवणाचा संध्याकाळचा इथे कार्यक्रम असतो आमच्या ह्या ढाब्यावरती. अच्छा, म्हणजे तुम्ही जर सातारला गेल्यानंतर जर रात्री जर उशीर झाला तर तुमचं जेवणाचा ठेपा किंवा स्पॉट या ठिकाणी तुमचं जेवण असतं. हॉटेल शिवशाहीला आमचा हा फिक्स होतो. अच्छा ठीक आहे. हॉटेल शिवशाही तुम्ही बघू शकता पब्लिक. पुसेगाव ते सातारा रोडला हॉटेल आहे. संध्याकाळ जीव आपण बेतल्या जोरात असतो. बरं, या जेवणाचं क्वालिटी क्वांटिटी सांगू शकता तुम्ही? एकदम गावरान बर क्वालिटी, बर. राहुल सर तुमचा काय अनुभव जेवणाचा? या एकदम बेस्ट. नाद नाही करायचा. तुम्ही दोघांनी इथं जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे, पण मी अजून जेवलेलोच नाही कधी. गावरान कोंबड्याचे एकदम छान वाटते. बर, ओके. बघू शकता इकडं छत्रपती शिवाजी महाराज अकॅडमी इथं आहे. मित्रांनो, या ब्लॉग मध्ये मी स्वतः खूप कमी दिसत आहे, कारण की आपल्याला फ्रंट कॅमेराने आपलं सगळं शूट चालू आहे. श्री सूर्यमुखी गणेश मंदिर, गाव कोणतं? ललगुण. ललगुण इकडे कुठं? ललगुण. तर मित्रांनो, आता जे तुम्ही गणेश मंदिर बघितलं ते ललगुण मधलं आहे. आपण शॉर्टकट पद्धतीने सातारला चाललेलो आहेत गावागावातून. तर श्री विनाई देवी मंदिर वगैरे इथं आहे. बंगला बघा कसा क्वालिटी पद्धतीचा बांधलेला आहे. नाद रॉयल शेतकरी म्हणायचं असल्या माणसाला, काय म्हणायचं, रॉयल शेतकरी. कष्ट पण तसंच करायचं, पैसे पण तसंच घ्यायचं, टोले जंग बंगला बांधायचा. मग चाललोय. सचिन सरांना हा रस्ता माहिती आहे, पण येताना माझी अपघात होणार आहे, कारण की ही रस्ता मला माहित नाही. या रस्त्याने आलोय का सर सचिन सर आपण अगोदर कधी आलोय का? ठीक आहे. माझं काय, मी कामाला जॉईनिंग झाल्यापासून मित्रांनो मी फक्त पहिल्यांदाच गेलो सातारला, त्यामुळे हा काय रस्ता आपल्याला माहित नाही. ही गाडी पळवायचं, तुम्ही माझ्या मागे यायचा. ओके ओके. म्हणजे आपण ज्या 2 नेक्सॉन आणलेल्या त्या. ओके, नो प्रॉब्लेम. आता या वेळेस आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत राहुल सर सुद्धा आपल्यासोबत, आणि आपल्याला 3 गाड्या आहेत. तर मित्रांनो, हे बघा स्मशानभूमी. तर आता हे आम्हाला दिसल्यामुळे सुचलं की माणसाने किती जरी पैसे कमवले, किती जरी श्रीमंत झाला, मास दाखवला, काय दाखवलं, तरी भावांनो तुम्हाला मशानातच जायचंय. तुमच्यासोबत 1ही रुपया जाणार नाही. त्यामुळे माणसांसोबत व्यवस्थित राहा, बोलणं चालणं व्यवस्थित ठेवा. सगळे आपली माणसं धरायला शिका तुम्ही. शेवटी तुमच्यासोबत 1ही रुपया जाणार नाही. येताना एकटा झाला, जाताना पण एकटाच जाणार आहे. फक्त जाताना तुम्ही माणसं कमवून जावा, नाहीतर जाताना तुम्हाला म्हणू नाही असा होता तसा होता, बरं झालं गेला, डोक्यामागची पिढा गेली, असं काय व्हायला नको. त्यामुळे माणसं धरायला शिका. अरे ड्रायव्हर, हे स्क्रू ड्रायव्हर, अंदाज कस काय आहे ना गाडी लावायचा. जाऊ दे, आपल्यापेक्षा प्रो प्लेअर आहेत हे गाडी चालवण्यात. मी माझा डबा, माझी शाखा सोबत असते, सगळं सोबत असते. आता आपण इथे जेवायला बसणार आहोत. हे बघा माझी बॅग, ही आपली गाडी सावलीत लागलेली आहे. हे झाड, शेवटी झाडानेच आपल्याला आधार दिलेला आहे, त्यामुळे झाडं जगवा शिका. हे राहुल. आणि हे बघा पाणी कसं चाललंय, नादखोळा. ह्यासारखं पाणी स्वच्छ तुम्हाला मिनरल वॉटर मध्ये सुद्धा भेटणार नाही. ह्या दगडातून स्वच्छ होऊन फिल्टर आलेलं पाणी असतं. हे पाणी जर तुम्ही पेलात ना, या पाण्याची चवच वेगळी आहे. तर या झाडाखाली आम्ही आता जेवायला बसणार आहोत. तर बसा, आणि चांगली जागा बघून बसा. मग गॅस तर बरं आपदा होईल तुमची परत. तर आपण जेवायला इथे थांबलेलो आहोत. मावशी इथे दिसलेल्या आहे, बसलेल्या दिसतात. ऊन जास्त असल्यामुळे मावशी थांबलेलं बसले. म्हणजे मावशी शेत तुमचंच का? तर या मावशीचं हे शेत आहे. या शेतात जेवढी मेहनत करणार तेवढंच तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटणार. आणि इथला शेतकरी एकदम रॉयल आहे. इथला शेतकरी कष्ट पण करतो, शेतात घाम गाळतो, आणि त्या प्रकारे पैसे पण घेतो. त्याला म्हणतात रॉयल शेतकरी. तर चला मित्रांनो, आता आपण जेवण करून घेऊयात. तर मित्रांनो, आपण जेव्हा बसलोय. सचिन सर काय टाकायला तुमच्या? भात, बटाट्याची भाजी, पुरी, भात, बटाट्याची भाजी, मी आणलं सोयाबीन, चपाती. झाडाखाली जेवून बसा, म्हणजे जेवाय बसायचा आनंदच वेगळा आहे. तुम्ही हॉटेलला बसाल, एसी मध्ये बसाल, तिथला आनंद आणि ह्या आनंदात जमीन आसमानचा फरक आहे. तर तुम्ही कधी पण जरी मोठा प्रवास करत असाल मित्रांनो, तर गावाकडे कधी जाताना झाडाखाली बसून जेवून बघा, तुम्हाला वेगळ्याच प्रकारचा आनंद इथं मिळेल तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपले जेवण वगैरे झाले, पण हे जेवण करत असताना तुम्हाला या व्हिडिओत ज्या ह्या लेडीज दिसत आहे, तर ह्यांचं आम्ही मनोगत ऐकलं. तर ही लेडीज एकटीच
त्यांचं मिस्टर एक्सपायर झालेत. ही लेडीज एकटीच ही अख्खीची शेती दिसते, ही एकटी लेडीज हँडल करत आहे. स्वतःच्या दबावावरती शेती सगळी करत आहेत. आम्ही जेवण करत करत त्यांच्यासोबत बोलत होतो. तर ह्या मावशींकडून शिकण्यासारखं एवढं आहे की आपण जर खचून गेलो तर खचून न जाता आपण याच्यातून नवीन विश्व कसं तयार करू शकतो किंवा शेती कशी करू शकतो, कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही. तर या मावशींचा आपण शेत बघू शकतो. या मावशी हे एवढं सगळं अख्खं क्षेत्र स्वतः हँडल करतात, स्वतः पाणी देतात. हे बघा त्यांची पिशवी. आम्ही या ठिकाणी जेवायला बसलेलो. तर जेवण करत असताना आम्हाला या मावशींना एवढा त्यांचा जीवनातला अनुभव सांगितला. तर सल्यूट आहे माझा या मावशींना की एवढं सगळे प्रॉब्लेम असताना सुद्धा खचून न जाता, कोणाला पैसे न मागता स्वतःच्या दमावरती ही क्षेत्र सांभाळत आहेत, स्वतः शेती करत आहेत. सांगायचं एवढंच की मित्रांनो, कधी कुणासमोर हात जोडू नका, कष्टाने कमवा, रुबाबात जागा, एवढं तुमच्या सगळ्यांना सांगणं आहे. मित्रांनो, आपण आपला पुढचा प्रवास चालू करणार आहोत. चला, तर आपला प्रवास चालू झालेला आहे. आता आपल्याला स्पीड मध्ये जाणं खूप गरजेचं आहे. सगळ्या गाड्या तयार करा. आपल्या सचिन झारगड सर असल्यावर काय अडचण आहे, आपल्या सगळ्या गाड्या काय अख्खा डाटाच आपल्याकडे येईल. सचिन सर तुमचं सूत्र हलवा पाडदिशनं सांगणार ना. अरे यार, माझं काय मन बघितलं तुम्ही, पोरासाठी खर्च नाही करायचं मग काय गावासाठी करणार काय? अरे ढाबा आपला पहिल्यांदा इथं आपलं ढाबा दानांत त्याला गाड्या नाही भेटल्या, पहिल्यांदा गाड्या तयार करा, मग नंतर जेवणाचं काय नियोजन असेल ते बघू. आता पोहोचलेलो आहेत किल्ले वर्धनगड. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर किल्ले वर्धनगड आहे. हा बघू शकता केवढा मोठा डोंगर आहे. या इथून आतमध्ये गेल्यानंतर किल्ले वर्धनगड आहे. तर आपल्याला आता वर्धनगड इथून हा घाट चालू झालेला आहे. तर या घाटामध्ये जास्त गती वगैरे असते. इथून सुद्धा तुम्ही कधी जरी रात्रीचा प्रवास जर करत असाल तर हा टर्न कधी पण ध्यानात ठेवा, हा एकदम धोकादायक असा टर्न आहे. रात्रीचा प्रवास करत असताना इथे लक्ष देऊन गाड्या चालवा. मित्रांनो, ही तुम्ही समोरची जी इष्टी बघत आहात, तर ही इष्टी आलेली आहे दहिवडीवरून. सातारा डेपोची इष्टी आहे, दहिवडी सातारा इष्टी. तर मला ह्याच्यावरून एक डायलॉग आठवला कॉमेडी मधला. आलेलोच आहोत प्रॉपर. पुढे तुम्हाला उड्डाण पूल दिसत आहे आणि इकडे या तुम्ही बघा, राईट साईडला बघू शकता शोभेच्या वस्तू, परत पाणी ठेवण्यासाठी काय म्हणते डेरा वगैरे. इकडे फुलदाणी, बागेची सजावटीची सगळी रोप वगैरे इथे भेटणार आहेत तुम्हाला. इकडे बसेस वगैरे, पाण्याच्या टाक्या, नादखुळा काम आहे सगळं. मामाज बिर्याणी, बिर्याणीला वर जर कोणी असताल तर मामाज बिर्याणीला 100% भेट द्या तुम्ही. आता सातारमध्ये पुसेगाव मार्गे सातारमध्ये घुसताना श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राज उर्फ दादा महाराज उड्डाण पुलापासून आपण लेफ्टला चाललेलो आहे. तिथूनच लगेच लेफ्ट साईडला भारत पेट्रोलियम पंप आहे. आता इथून एक अर्धा किलोमीटर गेल्यानंतर आपलं शोरूम येणार आहे. जर तुम्हाला पब्लिक फूडचा जर नेक्स्ट पार्ट जर आपला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला जाऊन फॉलो लाईक करायचं आहे.